तिचे कपडे नाही घाण झाले पाहिजे, घरात घाण नाही राहिली पाहिजे. लय त्रास द्यायला मला. अगं कालपासनं 10 घर नीट साफ केलंय मी. गप्प बसा तुम्ही. आता पोरगी आली तर लगेच झालं होय तुमचं रडगाणं सुरू. हा काही बोलू दे की त्यांना. लय दिवस झाले त्यांचा आवाज पण कानावर नाही पडला ग. पण आत्ताच आलीस ना, वाईस बस, पाणी पी, सवा घे आणि मग बोला की दोघं पाहिजे तेवढं. राणे, मला आधी सांग, तू सुखात आहेस ना गा? तुझा संसार कसा चालू आहे? तुम्ही सुपारी लावून पूजेला सुरुवात करा, कारण या मुलीला ना मी माझ्या इंद्राची बायको मानते ना माझी सून. मी तुला या घरात माझी नोकर बनवून ठेवणार आहे. अकाई, काय सांगू मी तुला, माझं नशीबच बदलून गेलंय बघ. लई म्हणजे लई खुश आहे मी. सगळे खूप माया लावतात अगं मला. या पिशवीतलं गरम पाणी मी डायरेक्ट तुझ्या पायावर टाकणार. संसार पण एकदम छान सुरू आहे. अगं माझ्या हातचं जेवण तर सगळे बोटं चाटत खातात. हे कुठली पद्धत आहे जेवण वाढण्याची? लई काळजी घेतात सगळे माझे. एकदा तर काय झालं, माझ्या पायाला लागलं होतं तेव्हा मला जागचं हालू दिलं नाही कोणी. आता तूच सांग, एवढी काळजी घेतात का सासरकडच्या सुनेची? मग आता माझ्या गाडीतून तुला घेऊन जाण्याची माझी इच्छा मेली असं समज, आणि तुझा मुरगळलेला पाय घेऊन स्वतः चालत घरी यायचं. राणे, अगं ती लोक तुला इतकी माया लावतात, म्हणलं तुला आमची आठवण पण येत नसेल ना? बुवा, असं काय बोलताय? आई बापाला कोणी विसरतं का? तुमची लई आठवण येते. कधी कधी वाटतं की तुमच्या पाशी येऊन राहावं इथं. तुम्ही माझं जग आहात. माझं आयुष्यात आई बुवा तुम्ही. वैताग आलाय मला. एक गोष्ट मनासारखी घडत नाहीये. नक्की मी आहे कोण या घरामध्ये? जो तो येतो, मला बोलतो, पाहिजे तसा पाहिजे तेवढा अपमान करतो. काय अर्थ आहे त्याला? हिला फक्त तोंडच चालवायचं कळतं, बाकी हात तर फक्त मोबाईल चालवायला दिलेत ना. हिला राणी नकोशी झालीये ना, पण आता थोड्याच वेळात हिला राणीची किंमत कळणार आहे. हे घ्या. अगं ऐक, काय? अगं माझ्या पायात चमक निघली का उर्मिला? आई, खूप दुखायला लागला का? दुखतंय का खूप? हा ग, दुखतंय का म्हणून काय विचारते उर्मिला? अगं मला सरळ उभं सुद्धा राहता येई नाही. अगं बाई, मला नाही वाटत ग आज एवढा सगळा स्वयंपाक माझ्याच्याने होईल. उर्मिला, हा असं कर, आजच्या दिवस तू स्वयंपाक कर ग. मी? मग कोण? अगं राणी गेली ना तिच्या घरी. हो, पण मला एकटीला एवढं जमणार आहे का? अगं उर्मिला, राणी पण रोज एकटीच करते स्वयंपाक, आणि तुला पण जमेल ना. आणि हे बघ, जास्त काही नाही करायचं. हा बघ, आमटी झाली आहे, आता तू 2 भाज्या कर तुझ्या आवडीच्या, आणि वरण कर, थोडासा भात लाव, आणि 10-12 चपात्या आणि 10-12 पापड भाज. आणि हो, आबांसाठी की नाही काकडी आणि गाजराचे काप कर. बस, एवढा तर स्वयंपाक आहे. अगं हा स्वयंपाक तू असा करशील